सदा ऐकून भक्त पंचमोहारी मोरा श्रीरस्तु शुभम गौरे क्रोधमंदिरा पासून यशवंतराव पुष्पाणि समर्पयामि धूपमग्रपयामि ओम शांति शांति शांति। हरि ओम नमः गणपति तुम्हें केला करता से तुम्हें गदन रखता से तुम्हें ज्ञान रखता से तुम्हें सर्वज्ञ ब्रह्मा से तम साक्षात आत्मा से नित्यम उत्तम अपने सदाम उपवास सरंगना निपुणिया वर्णा अनुसारा पद्धरा देंद्र सुखम उन्हाळ्याची जावेशना माधवी कृपा केंद्र कोण जोडले अधिपासून याचा कोणी समजला मग केलेल्या विचार प्रसिद्ध शब्द सुधारणा किंवा प्रत्येक गाडी स्वामी वास्तूची भावना येण्याची गाडी दुनिया ही केवळ कृष्णाच्या आणखी अनुभवाने घेतला पुन्हा प्रेमाच्या पत्र असं वाढविला यामुळे सर्वोच्च मानसिक जीवन शेवटी होता अभय अमरवा श्री गणेशाय नमः राजूदारो हवा भूबाला आपण नानावता बसते फक्त जेव्हा कारणात आपण दिसत म्हणजे नगरात पावन दिसते अनुभव नकमावे त्यांची किती होते पाठी पाणी केला आणि लोक गरीब म्हणून तसेच परिस्थिती परिधान घेऊन आधी जातात माणसाने केलेल्या असंनवते पातळी बरी वेळी संबंधित कोणी व्यक्तीच्या विद्या आणि पडोरीची नोळे त्याची कोण्या घेऊन कधी घेतले अल्लाह का सब उठवला स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो असं अक्कलकोटा नगरात श्री क्षेत्राच्या ज्ञानावाद प्रथम स्वामी जयंतीकरिता स्वामी सुद्धा अनंते खेडीखेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंह नामेकर मोठ्या केलं त्यापुढे स्वामी सुद्धा निश्चित दिवस स्वामी भक्ती केला विजय झाला भजनाचा सिद्ध उभारला मला आहे जनताना स्वामीचा चर्चा आणि सर्वजागृती आणि उपाकडे लावण्याची स्वामी सुद्धा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा माध्यपठ्यामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज आहे 20 तारीख आणि स्वामींचा प्रकट दिन आहे। भोपाळीला आलेली 8 वाजता आणि तिकडे आता लाईन सोडून देवीचा पाठ झालेला आहे, सारामृत झालेला आहे आणि आता इकडे रूअफजा वगैरे सेवेकऱ्यांसाठी आहेत म्हणून इकडे जरा फोटो काढायला आलेले। छान रांगोळी काढलेली आहे। एक
आपल्या क्रांतीताईंना छान रांगोळी काढून गेलेली. सकाळी आल्याबरोबर मी तिचा फोटो घेतलेला होता. आणि आता किती ऊन आहे, 1 वाजलेला आहे, लाईन संपलेली आहे. सकाळपासून भोपाळीपासून ते आतापर्यंत एवढी लाईन होती. आणि आता पाठ झालेला आहे. वरण भात खात आहेत सेवेकरी. आणि आता आम्ही चला जरासे इथे रूह अफजा थंडगार गारेगार बघूया. श्री स्वामी समर्थ. तिकडे गरमी आहे ना खूप जास्त. हा आणि पण छान पण वाटते ना सेवा करायला. सेवा आहे. आपल्याला आता परत 2 तासांनी संध्याकाळची तयारी करायची आहे. इकडून लाईन सोडण्यात येणार आहे. आणि कारण इकडून तर खूपच गर्दी असणार म्हणून. तर आपण भेटूया संध्याकाळी. चला. श्री स्वामी समर्थ. कलिंगडाचा गारेगार गारेगार मस्त सेवेकरी असे वाटायला लागले. आज प्रकट दिनानिमित्त थंडगार. आता इतकी गरमी आहे, लोकांना प्यायला मिळालं. आतमधल्यानं सांगा ना की घेऊन यायला पाहिजे ना. हो कोणच नाही आलं. मी बघायला आली इकडे. वा थंडगार गारेगार गारेगार. बोला मगाशी बोलला ते. लाल 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 गारेगार गारेगार. हा कलिंगड एकदा पिणार परत येणार. पण परत आम्ही नाही देणार. फक्त एक ग्लास. फक्त एक ग्लास. एकदा पिणार परत येणार. पण आम्ही नाही देणार. मला नाही देणार. काय अजून 2 होते कारण मी आणून दिला. बघ केंद्रात